नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 20 आपण जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि हे जे प्रश्न असणार आहेत पहा, पोलीस भरती, झेडपी भरती, आरोग्य विभाग भरती, तलाठी भरती, जेवढे काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती असणार आहेत यामध्ये वारंवार विचारलेले आणि महत्त्वाचे हे प्रश्न आहेत। आपल्याला मित्रांनो या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण PDF डाउनलोड करा। तसं मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले आहे। मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एक प्रकारे आपली मॉक टेस्ट आणि रिव्हिजन देखील होत राहणार आहे। पहा, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे यांनी मुखपत्र हे जे आहे पहा, मुखपत्र कोणतं आहे, महाराष्ट्र धर्म हे सुरू केलेलं आहे। कधी केलं आहे? विनोबा भावे यांनी 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म हे मासिक सुरू केले। त्यांनी वर्धा या ठिकाणी पवनार येथे 1921 साली परमधाम आश्रम सुरू केला। तसेच त्यांनी भगवद्गीतेचे गीताई हे समश्लोकी भाषांतर देखील केले आहे। आणि पवनार आश्रमातून भावेंनी मैत्री पत्रिका देखील सुरू केली आहे। पहा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे 3 प्रश्न आढळतात की आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे जे मुखपत्र आहे हे 1923 या वर्षी सुरू केलं आहे। सोबतच त्यांनी परमधाम आश्रम कधी केला आहे? 1921 साली। तसेच भगवद्गीताचे पहा, भगवद्गीताचे गीताई समश्लोकी म्हणजे सारखे असणारे जे श्लोक आहेत त्याचं भाषांतर देखील केलं आहे। आणि पवनार आश्रमातून भावेंनी मैत्री पत्रिका देखील त्यांनी सुरू केली आहे। पहा, मैत्री पत्रिका देखील त्यांनी सुरू केली आहे आचार्य विनोबा भावे। एक उत्तर आपलं असणार आहे। प्रश्न दुसरा आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा डॅश हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला आहे। मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, पंडित जवाहरलाल नेहरू अहमदनगरच्या जेलमध्ये किंवा तुरुंगामध्ये कैद होते, त्यावेळी त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिस्कवरी ऑफ इंडिया। हा जो ग्रंथ आहे हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे। लक्षात ठेवायचे, डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे पंडित नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे। आणि श्यामची आई, पहा श्यामची आई हा जो ग्रंथ आहे हा साने गुरुजी यांनी नाशिकच्या तुरुंगात लिहिलेला आहे। या ठिकाणी अजून पुन्हा आपल्याला 2 प्रश्न येतात, साने गुरुजींनी लिहिलेला ग्रंथ किंवा श्यामची आई हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला? तर पहा याचं उत्तर आहे साने गुरुजी यांनी लिहिलेला आहे श्यामची आई। कोठे लिहिला आहे? नाशिकच्या तुरुंगामध्ये। आणि नगरच्या तुरुंगामध्ये पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न तिसरा आहे, 1928 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली डॅश समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला। पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, 1928 साली कोणी? रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या समाजाने ब्रिटिशांविरुद्ध एक उठाव केला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कोळी समाजाने 1928 या साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध एक उठाव केला होता। पहा, रामजी भांगडिया हे जे आहेत सेलू शहराचे भाग्यविधाते, तसेच दलित मित्र ही उपाधी त्यांना 1975 मध्ये मिळाली। तसेच सेलू नगरपालिकेचे प्रत्येक जनतेतून निर्वाचित झालेले प्रथम नगराध्यक्ष देखील आहेत रामजी भांगडिया। आणि 1928 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी या समाजाने ब्रिटिशांविरुद्ध एक उठाव केला होता। पर्याय 2 योग्य उत्तर आहे। कधी केला? 1928 मध्ये। प्रश्न 4 आहे, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा, वायकोम सत्याग्रह चळवळ यावरती आपण पूर्ण एक व्हिडिओ देखील घेणार आहोत। तर पहा, दक्षिण भारतामधील साऊथ इंडियामध्ये वायकोम सत्याग्रह चळवळ कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मंदिर प्रवेशासाठी संबंधित असणारा एक सत्याग्रह होता वायकोम सत्याग्रह चळवळ। लक्षात ठेवा मित्रांनो, वायकोम सत्याग्रह हा जो आहे 1924-1925 या काळामध्ये केरळातील त्रावणकोर या ठिकाणी अस्पृश्यता बंदी करण्यासाठी एका मंदिराच्या समोरील रस्त्यावरून चालण्यास बंदी घातली म्हणून हा जो सत्याग्रह आहे किंवा चळवळ आहे ही सुरू झालेली होती। लक्षात ठेवायचे। आणि वायकोम सत्याग्रह चळवळ मंदिर प्रवेशासाठी संबंधित होती। मित्रांनो वर्ष आहे 1924-1925। का झालं? तर केरळमधील त्रावणकोर या ठिकाणी अस्पृश्यता बंदी करण्यासाठी एका मंदिराच्या समोरून रस्त्यावरून चालण्यासाठी बंदी घातलेली होती, त्यामुळे वायकोम सत्याग्रह चळवळ ही सुरू झालेली आहे किंवा संबंधित आहे मंदिर प्रवेशाच्या। प्रश्न 5वा आहे, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, भारतामध्ये सर्वात जास्त कापूस कोणत्या राज्यामध्ये उत्पादन केलं जातं?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 गुजरात. हे जे आहे आपल्या भारतामध्ये कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य जे आहे ते आहे गुजरात. गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर, ही गुजरातची राजधानी आहे. तर पहा कापूस लागवडीमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावरती आहे. यावर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जगामध्ये कापूस लागवडीमध्ये पहा कापूस लागवडीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे. तर पहा भारताचा क्रमांक हा जो आहे हा पहिला क्रमांक आहे. आणि प्रमुख कापूस उत्पादक राज्य जे आहेत यामध्ये पहा महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा हे जे आहेत हे प्रमुख कापूस पिकवणारे किंवा उत्पादन करणारे राज्य आहेत. सोबतच कापसाच्या ज्या प्रमुख जाती आहेत त्या आहेत बुरी, लक्ष्मी, वरलक्ष्मी, देवराज आणि कंबोडिया. ह्या ज्या आहेत ह्या कापसाच्या जाती आहेत, लक्षात ठेवायचे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त कापूस जो आहे हा गुजरातमध्ये उत्पादन घेतला जातो. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणते आहे. पहा पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वर. हा जो आहे शब्द किंवा वर जे आहे हे या वाक्यामध्ये आपल्या पहा शब्दयोगी अव्ययाचं काम करतं. तर पहा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी असणारा जो संबंध दर्शवतो अशा अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. व्याख्या मित्रांनो परत एकदा लक्षात ठेवा. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी जोडणारा किंवा संबंध दर्शवणारा जो अविकारी शब्द आहे त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आणि पहा नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला तो जोडून येतो. पहा म्हणजे झाडावर या ठिकाणी जोडून आलेला आहे. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. लक्षात ठेवायचं संयुक्त वाक्य म्हणजे काय लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा अशा वाक्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. पहा या ठिकाणी 2 वाक्य जोडलेले आहेत कोणत्या शब्दाने आणि शब्दाने. विजा चमकू लागल्या या ठिकाणी काय आलं पुन्हा आणि पावसाला सुरुवात झाली. पहा जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा अशा वाक्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8 आहे खालीलपैकी कोणता शब्द 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमृत महोत्सव. लक्षात ठेवायचे मित्रांनो अमृत महोत्सव हा जो आहे हा 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येणारा एक उत्सव असतो. यामध्ये पहा 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव, 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष हिरक महोत्सव आणि 75 वर्ष जो आहे हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. यापूर्वी असा जो प्रश्न आहे आपल्याला 2013 मध्ये विचारला होता. हाच प्रश्न आपल्याला 2011 मध्ये सुद्धा विचारला होता. 2016 आणि 2018 या 4ही वर्षी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट विचारला होता. कधी कधी 75 वर्षाच्या ऐवजी 60 देऊ शकतात, 25 देऊ शकतात, 75, 50 असे वर्ष देऊ शकतात. प्रश्न 9 आहे या वाक्यात निर्जीव वस्तू या सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवल्या जातात त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणातील एक व्याख्या विचारली आहे आणि ही जी व्याख्या आहे ही देखील महत्त्वाची व्याख्या आहे. पहा अशा वाक्यात किंवा कोणत्या वाक्यामध्ये किंवा दिलेल्या वाक्यामध्ये किंवा या वाक्यात निर्जीव वस्तू ज्या आहेत ह्या सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दाखवल्या जातात तर त्या ठिकाणी होणारा अलंकार कोणता असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेतना गुणोक्ती अलंकार होतो. लक्षात ठेवा चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय. ज्या ठिकाणी निर्जीव वस्तू सजीव दाखवल्या जातात किंवा सजीवांसारखी कृती करताना दर्शवल्या जातात तेव्हा चेतना गुणोक्ती हा जो अलंकार आहे हा होत असतो. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 ते 2 मार्क्ससाठी आपल्याला हा नेहमी प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा ज्या ठिकाणी निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे काम किंवा कृती करताना दाखवल्या जातात त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार तयार होतो. प्रश्न 10वा आहे मी पत्र लिहित होतो. या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. पहा वाक्य परत एकदा समजावून घ्या. मी पत्र लिहित होतो या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अपूर्ण भूतकाळातील हे वाक्य आहे. पहा अपूर्ण भूतकाळातील वाक्य म्हणजे काय पहा तर आपण दिलेला जो प्रश्न आहे या प्रश्नातील वाक्यामध्ये लिहित होतो. पहा लिहित होतो यावरून लिहिण्याची जी क्रिया आहे ही भूतकाळात चालू आहे म्हणजे ती जी क्रिया आहे ती सध्या अपूर्ण आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणून या वाक्याचा काळ जो आहे हा अपूर्ण भूतकाळ आहे. पहा अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय एखाद्या वाक्यामध्ये
एखादी क्रिया ही जर अपूर्ण असेल म्हणजे चालू असेल, थोडीशी लिहिण्याची क्रिया अपूर्ण होत असेल तर त्याला अपूर्ण भूतकाळ असं म्हणतात. पर्याय 2. प्रश्न 11 आहे, सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला, याचं मुख्य कारण काय होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातलेला होता. हे जे आहे हे महत्त्वाचं या ठिकाणचं कारण आहे. तर पहा, 1919च्या सुधारणा कायद्यामध्ये दर 10 वर्षांनी भारतीयांना राजकीय सुधारणांचा हप्ता दिला जाईल अशी तरतूद होती. पहा मित्रांनो, या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे देखील महत्त्वाचं आहे. कधीच्या 1919च्या सुधारणा कायद्यामध्ये दर किती वर्षांनी? दर 10 वर्षांनी भारतीयांना राजकीय सुधारणांचा एक हप्ता दिला जाईल अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. त्यासंबंधीची पाहणी करण्यासाठी ब्रिटिशांनी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांचे एक कमिशन नेमले होते आणि सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला. याचं जे मुख्य कारण होतं ते कारण म्हणजे आहे की यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. कशामध्ये? जे 7 सदस्य होते, पहा 7 सदस्यांचे एक कमिशन तयार केलं होतं, तर त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे भारतीय जनतेने बहिष्कार घातलेला होता सायमन कमिशनवर. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 आहे, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया, पहा नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटले जाते? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. पहा, स्कॉलरशिपच्या पेपरसाठी सुद्धा हा प्रश्न 1 वर्ष विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला नवोदयसाठी 1 वर्ष विचारण्यात आला होता. हाच प्रश्न मित्रांनो पहा पोलीस भरती 2016ला हा प्रश्न आपल्याला TET मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. नेपोलियन ऑफ इंडिया असं कोणाला संबोधलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर समुद्रगुप्ताला. लक्षात ठेवायचे, नेपोलियन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते आणि समुद्रगुप्त हा जो आहे हा गुप्त राजवटीतील 4था राजा होता आणि तो चंद्रगुप्ताचा मुलगा होता. पहा, या ठिकाणी आपल्याला नातं देखील देण्यात आलेलं आहे. चंद्रगुप्ताचा मुलगा कोण? तर समुद्रगुप्त हा जो आहे हा चंद्रगुप्तचा मुलगा होता आणि चंद्रगुप्त हा जो आहे हा गुप्त घराण्यातील किंवा गुप्त राजवटीतील 4थ्या क्रमांकाचा राजा होता. नेपोलियन ऑफ इंडिया असं कोणाला म्हटलं जातं? तर समुद्रगुप्ताला. लक्षात ठेवा, पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कोलकाता या ठिकाणी. पहा, डिसेंबर 1883 मध्ये राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये देशाच्या सर्व भागामधून 100च्या वर किंवा 100च्या वर प्रतिनिधी उपस्थित झाले होते आणि सर्व प्रांतिक संस्थांनी एकत्र येऊन समान कार्यक्रम बनवावा हे असं त्यांचं ध्येय होतं आणि 1885 मध्ये ही संस्था जी आहे ही राष्ट्रीय सभेत विलीन झाली आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न परत एक वेळा पडतात. पहा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 साली अखिल भारतीय स्तरावरती कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली आणि ही जी आहे पहा 1885 मध्ये राष्ट्रीय सभेमध्ये विलीन करण्यात आलेली होती. पर्याय 3 कोलकाता योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे. पहा, उच्च न्यायालयातील जो न्यायाधीश आहे तो आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती यांच्याकडे जो आहे हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो राष्ट्रपतींकडे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाला राज्यपाल ही शपथ देत असतात आणि मुदतीआधी राजीनामा द्यायचा असल्यास न्यायाधीशाने तो राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो. पर्याय 4 योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 15 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते खालीलपैकी कोणतं जे कलम आहे त्या कलमाला भारतीय संविधानाचा प्राण देखील म्हटलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर कलम 32 हे जे आहे याच कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा प्राण असं म्हटलेलं आहे. तर पहा, कलम 32च्या नुसार घटनात्मक उपाययोजनेचा हक्क नागरिकांना प्रदान करतं. पहा, जे कलम 32 आहे हे जे आहे हे नागरिकांना हक्क प्रदान करत आहे आणि या हक्कांच्या तरतुदी अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर कोणतीही गदा आल्यावर त्याविरुद्ध न्यायालयात आपल्याला दाद मागता येते. पहा, कशानुसार? कलम 32 नुसार. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 जे आहे याला संविधानाचा प्राण असं म्हटलेलं आहे. पर्याय 4. प्रश्न 16 आहे, दुधाचे दह्यामध्ये रूपांतर कशाद्वारे केले जाते? पहा, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर जीवाणूद्वारे म्हणजेच पहा बॅक्टेरियाद्वारे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यात येतं। पहा दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे हा जो आहे हा एक रासायनिक बदल आहे आणि रासायनिक बदलानंतर मिळणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म जे आहेत हे पहिल्या पदार्थापेक्षा खूप वेगळे असतात। आणि लक्षात ठेवायचे मित्रांनो, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड देखील असतं। दह्यामध्ये सापडणारं जे आम्ल आहे ते आहे लॅक्टिक आम्ल आणि दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं हे जे आहे हा एक रासायनिक बदल आहे आणि तो जो बदल आहे तो बॅक्टेरियाद्वारे करण्यात येतो। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 17 आहे, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 शंकू पेशी। लक्षात ठेवा मित्रांनो, तर शंकू पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि प्रतिमेच्या रंगाची माहिती हे जे आहे मेंदूला पुरवतात। तसेच दंडाकार पेशी, पहा दंडाकार पेशी ज्या आहेत ह्या प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची माहिती त्या पुरवत असतात। लक्षात ठेवा, शंकू पेशी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय 2। रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील शंकू पेशी ह्या ज्या आहेत ह्या उपयुक्त ठरतात। प्रश्न 18 आहे, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहा पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक ही स्थापन करण्यात आली आहे। पंजाब राज्याची राजधानी आहे पहा चंदीगड आणि भूविकास बँकेलाच राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हटलं जातं। पहा मित्रांनो, यावरही प्रश्न येऊ शकतो। भूविकास बँकेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर भूविकास बँकेला राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं देखील म्हटलं जातं। आणि महाराष्ट्र भूविकास बँक स्थापन जी आहे ही महाराष्ट्रात आपल्या 1959 साली झालेली आहे। यामध्ये 2 मध्यवर्ती भूतारण बँकांच्या विलीनीकरणाच झालेली आहे आणि याचा जो उद्देश आहे तो आहे शेतीसाठी दीर्घ मुदत कर्ज पुरवठा करणे। लक्षात ठेवा, महाराष्ट्रात भूविकास बँकेची स्थापना 1959। पर्याय 4 योग्य उत्तर आहे। पंजाबमध्ये पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 19 आहे, पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतो? पहा पिकांची आधारभूत किंमत कोण ठरवतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय कृषी मंत्रालय हे जे आहे ही पिकांची आधारभूत किंमत ठरवत असतो। पहा पिकांच्या आधारभूत किंमत म्हणजेच या पिकाला किंवा या किमतीला एखाद्या पिकाची खरेदी करणे होय। पहा केंद्रीय कृषी मंत्रालय आणि 1965 साली शेतमालाचे मूल्य निश्चित करण्यासाठी भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना केलेली आहे आणि म्हणजेच पिकाच्या आधारभूत किमती हे जे आहे हे केंद्रीय कृषी मंत्रालय जाहीर किंवा ठरवत असतं। पर्याय 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 20 आहे, देशात जन्मदर व मृत्यूदर किंवा बालमृत्यू दर यांचे प्रमाण ठरविताना डॅश व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 प्रति हजारी। लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे जे प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। तर याचा अर्थ पहा, आपल्या देशात जन्मदर ठरवताना हजारामागे किती जन्मले ही जी माहिती आहे ही मिळवली जाते आणि बालमृत्यू ठरवताना हजारामागे किती बालकांमध्ये त्यांचा मृत्यू पावले आहेत हे पाहिलं जातं। बालमृत्यू ठरवताना हजारापैकी किती बालक मृत्यू झाली आणि जन्मदर ठरवताना पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे प्रति हजारी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत। तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरती विषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा, म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात। तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो आहोत। पहा, तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक 35,000 असं त्याचं आहे। पहा म्हणजे यामध्ये 35,000 असं दिलेलं आहे। तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे। पहा हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे। लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबे सर। आणि मित्रांनो हे जे पुस्तक आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा 2021 मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक एक टॉपिक वाईज म्हणजे एक गटनिहाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे। कारण यामध्ये पहा सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं दिलेली आहेत, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे, पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि हे पुस्तक आहे पहा लक्षात घ्यायचं आहे की या पुस्तकामधील QR कोडसह हे स्मार्ट बुक आपल्याला उपलब्ध होईल। म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला QR कोड देखील मिळणार आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर यामध्ये अजून महत्त्वाचा घटक म्हणजे आहे पहा
प्रत्येक घटकामध्ये जवळपास 5 प्रकारचे QR कोड आहेत, त्यांचा समावेश केलेला आहे। तर त्यामधील जो पहिला QR कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत। यामधील जो दुसरा QR कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक सहित आपल्याला मिळणार आहे। तिसरा जो QR कोड असेल तो ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल। चौथा जो QR कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचे निरसन देखील आपल्याला करावयास मिळणार आहे। आणि पाचवा जो QR कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी असणार आहे। आणि मित्रांनो या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा यामध्ये 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे जे आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे पहा सिद्धेश्वर हाडबेज यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन। आणि मित्रांनो जर आपल्याला हे जे पुस्तक आहे घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता। मित्रांनो हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात 2021 आणि 2022 या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकतं, कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास 70 ते 80% प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षेला आपल्याला उतरत आहेत। तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे। तर मित्रांनो लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता। तर मित्रांनो हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न त्याच्या स्पष्टीकरणासह। आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करत राहा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवण्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओ आहेत पहा पोलीस भरती, तलाठी भरती, झेडपी भरती आणि जेवढ्या काही आपल्या महत्त्वाच्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यांसाठी हे महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण या चॅनलवरती घेत आहोत। तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।